टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यावरून राजकारण तापू लागले आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महामार्गाचा आराखडा बदलू नये अशी ठाम मागणी केली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यात या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती दिली असून काही ठिकाणी मोबदला देखील देण्यात आला आहे। मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनात महामार्गाचा आराखडा बदलण्याची चर्चा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आराखडा बदलल्यास आधी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान, सामाजिक असंतोष, आंदोलनाची शक्यता निर्माण होऊ शकते असा इशारा आमदार राजू खरे यांनी दिला आहे। हा महामार्ग शेतकऱ्यांच्या बलिदानावर उभा आहे। आराखडा बदलणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होईल असे स्पष्ट मत आमदार राजू खरे यांनी मांडले आहे। महामार्गाचा मूळ आराखडा कायम ठेवावा, सोलापूर जिल्ह्यात कोणताही बदल करू नये, आधीच्या निर्णयानुसार काम सुरू ठेवावे। आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।